नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या वर्गात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मी प्राध्यापक आदिनाथ दामोदर अवघडे, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिवळी, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे। पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद अभ्यासले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका आणि या सिद्धांताचं प्रत्यक्ष व्यवहारात असणारं महत्त्व याचा अभ्यास करणार आहोत। घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक गॉसेन यांनी सर्वप्रथम मांडला आणि त्यानंतर हा सिद्धांत विस्तृत स्वरूपात मांडण्याचे काम प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी त्यांनी लिहिलेल्या 1890 साली लिहिलेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात केलं। त्यामुळं घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या नावाशी निगडीत आहे। या सिद्धांताचे अपवाद आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये अभ्यासले। या व्हिडिओमध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावर कोणकोणत्या प्रकारच्या टीका केल्या जातात याचा अभ्यास करणार आहोत। आता घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावर पहिली टीका केली जाते ती म्हणजे अवास्तव गृहीतके। पहिली टीका काय केली जाते? अवास्तव गृहीतके। बघा, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत आपण अभ्यासत असताना हा सिद्धांत काही गृहीतांवर आधारलेला आहे। आपण पाहिले जसे की विवेकशीलता, संख्यात्मक मापन, एकजिन्सीपणा, उपभोग सातत्य, योग्य आकारमान, स्थिरता, विभाज्यता, एकच गरज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गृहीतकांवर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आधारलेला आहे। पण टीकाकारांचं असं मत आहे की ही सगळीच्या सगळी गृहीतकं प्रत्यक्षात एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत। त्यामुळं हा सिद्धांत जो आहे तो अवास्तव गृहीतकांवर आधारलेला आहे। अशा पद्धतीची टीका या सिद्धांतावर केली जाते की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा एकजिन्सीपणा, आता वस्तूचे नग जे आहेत ते एकजिन्सी असले पाहिजेत। रंग, आकार, चव, दर्जा, वेष्टन या बाबतीत नग कसे पाहिजेत? एकसारखे पाहिजेत। आता उदाहरणार्थ बघा, एखादी व्यक्ती एखाद्या फळाचा उपभोग घेत असेल, उदाहरणार्थ आपण आंबा म्हणूया, आंब्याचा उपभोग घेतोय, तर प्रत्येक आंबा हा एकसारखा असेलच असं नाही, एकाच आकाराचा असेल, एकाच चवीचा असेल असं नाही। म्हणजे एकजिन्सीपणा हे आपल्याला गृहीतक प्रत्यक्ष व्यवहारात एकाच वेळी पाहायला मिळेल असं नाही। त्याचबरोबर उपभोग सातत्य हे असणार नाही, स्थिरता हे गृहीतक पाहायला मिळत नाही। त्याचबरोबर विवेकशीलता, प्रत्येकच व्यक्ती अधिकाधिक समाधान मिळवण्यासाठी प्रयत्न करतेच असं नाही। त्यामुळं हा सिद्धांत जो आहे तो अवास्तव गृहीतकांवर आधारलेला आहे असं म्हटलं जातं। प्रत्येक व्यक्ती आपल्याजवळील पैसा किंवा आपलं उत्पन्न खर्च करताना अधिकाधिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतेच असं नाही। त्यामुळे टीकाकारांचं असं मत आहे की हा सिद्धांत हा अवास्तव गृहीतकांवर आधारित आहे, म्हणजेच प्रत्यक्षात या सर्व अटी एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत। त्यानंतर दुसरी टीका केली जाते ते म्हणजे संख्यात्मक मापन। आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतामध्ये असं गृहीतक धरलेलं आहे की उपयोगिता मोजता येते। उपयोगिता काय करता येते? मोजता येते। एखाद्या उपभोक्त्याने एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग घेतला तर त्यापासून त्याला किती उपयोगिता मिळाली हे आपल्याला संख्येत सांगता येतं किंवा संख्येत मोजता येतं। परंतु प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारे आपल्याला उपयोगितेचं मोजमाप करणं प्रत्यक्ष व्यवहारात अशक्य आहे, कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे। उपयोगिता कशी संकल्पना आहे? मानसशास्त्रीय संकल्पना आहे। एक पेलाभर पाणी व्यक्ती पिली, त्यानंतर त्याला किती उपयोगिता मिळाली हे आपल्याला प्रत्यक्ष संख्येमध्ये, आकडेवारीमध्ये सांगता येत नाही, कारण जे समाधान मिळालेलं आहे, जी उपयोगिता मिळालेली आहे ती त्याच्या मानसिकतेवर अवलंबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे प्रत्यक्षात त्याचं संख्यात्मक मापन करता येत नाही, म्हणजे उपयोगिता संख्येत मोजता येते असं जरी गृहीतक असलं तरी प्रत्यक्षात मात्र संख्यात्मक मापन करणं अशक्य आहे, कारण उपयोगिता कशी संकल्पना आहे? मानसशास्त्रीय संकल्पना आहे। तिसरी टीका केली जाते ती म्हणजे अविभाज्य वस्तू। तिसरी टीका केली जाते काय? अविभाज्य वस्तू। आपण सिद्धांतामध्ये असं गृहीतक धरलेलं आहे की उपभोगात आणलेली वस्तू विभाज्य असावी, ज्यामुळे वस्तूचे लहान भागात विभाजन करता येईल। अशा पद्धतीनं
आपण गृहीतक धरलेला आहे, या गृहीतकावर हा सिद्धांत आधारलेला आहे. परंतु प्रत्यक्षात हा सिद्धांत मग व्यवहारामध्ये गाडी म्हणा, रेफ्रिजरेटर म्हणा, दूरदर्शन संच म्हणा, यासारख्या अविभाज्य व अवजड वस्तूंसाठी लागू पडत नाही. आणि त्याचप्रमाणे या वस्तू माणूस आपल्या जीवनामध्ये विशेषतः एकदाच खरेदी करतो, पुन्हा पुन्हा वारंवार या वस्तूंची खरेदी केली जात नाही. आणि त्यामुळं अशा वस्तूंच्या बाबतीत सीमांत उपयोगितेची तुलना करणं अशक्य आहे. आणि त्याचबरोबर समजा आपण असं ठरवलं की वस्तूचे लहान लहान तुकडे करायचे किंवा लहान लहान भाग करायचे, तर त्या वस्तूतील उपयोगिता जी आहे ती काय होईल, संपूर्णपणे नष्ट होईल. म्हणजे गाडी म्हणा, रेफ्रिजरेटर म्हणा, दूरदर्शन संच म्हणा, यासारख्या वस्तूंचं आपल्याला विभाजन करता येऊ शकत नाही. आणि या वस्तूंची आपण एकाच वेळी खरेदी करतो, त्यामुळं अशा वस्तूंच्या बाबतीत सीमांत उपयोगितेची तुलना अशक्य बनते. अशा पद्धतीची तिसरी टीका या सिद्धांतावर केली जाते. चौथी टीका केली जाते पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत असे गृहीत धरतो की पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता स्थिर असते. काय? पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता स्थिर असते. म्हणजे प्रत्येक नग जो आहे पैशाचा त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता काय? स्थिर आहे. पण टीकाकारांचं मत असं आहे की पैशाची सीमांत उपयोगिता ही व्यक्तिपरत्वे बदलते. म्हणजे व्यक्ती बदलली की पैशाची सीमांत उपयोगिता बदलते. तसेच किमतीतील बदल, वस्तूच्या किमतीत होणारा बदल आणि व्यक्तीकडे असणारा पैशाचा साठा, यामुळं पैशाची सीमांत उपयोगिता जी आहे ती काय होते, बदलत जाते. त्यामुळं या सिद्धांताचं हे गृहीतक आहे की पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर राहते, हे प्रत्यक्ष व्यवहारात अनुभवास येत नाही. अशा पद्धतीची टीका त्या ठिकाणी या सिद्धांतावर केली जाते. म्हणजे पैशाचं सीमांत उपयोगिता आहे ती सातत्याने काय होते, बदलत राहते. पाचवी टीका केली जाते ती म्हणजे एकच गरज. हा सिद्धांत असे गृहीत धरतो की एकच गरज पूर्णपणे भागवण्यासाठी वस्तूचा वापर होतो. एकच गरज पूर्णपणे भागवण्यासाठी वस्तूचा वापर होतो असं हा सिद्धांत गृहीत धरतो. परंतु प्रत्यक्षात मात्र व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळवते. प्रत्यक्षात मात्र आपण काय करतो, एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळवतो. त्यामुळे हा सिद्धांत एकच गरज पूर्ण करून मिळवणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. त्यामुळं हा सिद्धांत एकच गरज पूर्ण करून मिळवणाऱ्या समाधानापुरता काय मर्यादित आहे. अशा पद्धतीनं घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावर टीका केल्या जातात. पुन्हा एकदा आपण टीका फक्त बघूया. पहिली टीका मी सांगितली अवास्तव गृहीतक आहेत, जसं की एकजिन्सीपणा, उपभोग सातत्य, पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर, विवेकशीलता, अशी यासारख्या अवास्तव गृहीतकावर हा सिद्धांत आधारलेला आहे. ही पहिली टीका केली जाते. दुसरी आहे संख्यात्मक मापन. उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येतं असा हा सिद्धांत गृहीत धरतो, परंतु प्रत्यक्षात तसं संख्यात्मक मापन करणं अशक्य आहे. तिसरी टीका केली जाते ती म्हणजे अविभाज्य वस्तू. हा सिद्धांत गाडी, रेफ्रिजरेटर, दूरदर्शन संच यासारख्या अविभाज्य वस्तूंना लागू पडत नाही. चौथी टीका जी आहे ती म्हणजे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. हा सिद्धांत असं गृहीतक धरतो की पैशापासून मिळणारी सीमांत उपयोगिता जी आहे ती स्थिर राहते, परंतु प्रत्यक्षात मात्र किमतीतील बदल, पैशाचा साठा आणि पैशाची सीमांत उपयोगिता जी आहे ती व्यक्तिपरत्वे बदलते. त्यामुळं हा सिद्धांत खरा ठरू शकत नाही. आणि शेवटचं महत्वाचं आहे तो म्हणजे हा सिद्धांत एकच गरज पूर्ण करून मिळवणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीने आपल्याला घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावर करण्यात येणाऱ्या टीका सांगता येतात. 5 टीका आहेत. अवास्तव गृहीतके, संख्यात्मक मापन, अविभाज्य वस्तू, पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता आणि 5 आहे एकच गरज. या झाल्या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावर करण्यात येणाऱ्या टीका. आता यानंतर आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं व्यवहारातील महत्व अभ्यासणार आहोत.
घटत्या सीमांतोपयोगिता सिद्धांताचं महत्व काय आहे? खऱ्या अर्थानं हा सिद्धांत अतिशय महत्वाचा आहे. अनेक घटकांना हा सिद्धांत उपयोगी पडतो. आता हे घटकाचं महत्व आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल की या सिद्धांतावर अनेक टीका करण्यात येत असल्या, टीका होत असल्या तरी या सिद्धांताच्या सार्वत्रिक वापरामुळे हा सिद्धांत एक प्रसिद्ध व महत्वपूर्ण अर्थशास्त्रीय सिद्धांत ठरतो. या सिद्धांतावर आपण बघितलं टीका केल्या जातात तरी सुद्धा हा सिद्धांत एक प्रसिद्ध आणि अर्थशास्त्रातील एक मूलभूत महत्वाचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. हा सिद्धांताचं महत्व काय आहे तर आपल्याला मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. पहिलं महत्व सांगता येतं, एक आकडा उपभोक्त्यांसाठी उपयुक्त. पहिलं महत्व काय? उपभोक्त्यांसाठी उपयुक्त. प्रत्येक उपभोक्ता त्याच्याकडे जे मर्यादित उत्पन्न असतं, त्याच्याकडे मर्यादित जी साधन सामग्री असते, ती साधन सामग्री वापरून जास्तीत जास्त म्हणजेच महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. ते महत्तम समाधान कसं मिळवता येईल याचं मार्गदर्शन करण्याचं काम घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत करतो. म्हणजे मर्यादित साधनामुळे महत्तम उपयोगिता कशा पद्धतीनं प्राप्त केली पाहिजे याचं मार्गदर्शन करण्याचं काम घटत्या सीमांतोपयोगिता सिद्धांतामुळे केलं जातं किंवा आपल्याला मिळतं. म्हणजेच मर्यादित साधनामुळे महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपभोगामध्ये वैविध्य असलं पाहिजे हे सांगण्याचं काम घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत करतो. दुसरं महत्व आहे ते म्हणजे सरकारसाठी उपयुक्त. सरकारला विविध आर्थिक योजनांची आखणी करण्यासाठी हा सिद्धांत उपयोगी ठरतो. सरकारला विविध आर्थिक योजनांची आखणी करण्यासाठी घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत उपयोगी पडतो. उदाहरणार्थ प्रगतीशील कर धोरण, किंमत धोरण, व्यापार धोरण यासारख्या धोरणांची आखणी करताना, यासारख्या योजनांची आखणी करताना सरकारला घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत उपयोगी पडतो. म्हणजे कर विषयक धोरणांची आखणी असेल, एखाद्या वस्तूची किंमत ठरवणं असेल, व्यापार धोरण ठरवणं असेल, या बाबतीमध्ये घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत सरकारला उपयुक्त ठरतो. घटत्या सीमांतोपयोगिता सिद्धांताचं तिसरं महत्व जे आहे ते म्हणजे मूल्य विरोधाभास. तिसरं महत्व काय? मूल्य विरोधाभास. वस्तूचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य, वस्तूचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य यातील फरक दाखवून हा सिद्धांत मूल्याचा विरोधाभास स्पष्ट करतो. ज्या वस्तूमध्ये उपयोगिता मूल्य जास्त असतं, ज्या वस्तूमध्ये बघा विरोधाभास कसा आहे, ज्या वस्तूमध्ये उपयोगिता मूल्य जास्त असतं त्याला विनिमय मूल्य असतंच असं नाही, आणि ज्या वस्तूचं विनिमय मूल्य जास्त असतं त्या वस्तूचं उपयोगिता मूल्य असतंच असं नाही. उदाहरणार्थ पाणी, हवा, सूर्यप्रकाश या घटकामध्ये उपयोगिता मूल्य प्रचंड आहे. म्हणजे मानवी जीवनच या घटकांशिवाय अशक्य आहे. पाणी, हवा, सूर्यप्रकाश या घटकांचं उपयोगिता मूल्य प्रचंड आहे, पण विनिमय मूल्य किती आहे? अतिशय कमी आहे. विनिमय मूल्य किती आहे? अतिशय कमी आहे. तर हिरा म्हणा, सोने म्हणा यासारख्या वस्तूंचं विनिमय मूल्य प्रचंड आहे. यासारख्या वस्तूंचं विनिमय मूल्य प्रचंड आहे, म्हणजे प्रचंड किंमत देऊन आपल्याला या वस्तू खरेदी कराव्या लागतात, परंतु या वस्तूंचं उपयोगिता मूल्य मात्र फारच कमी आहे. म्हणजे वस्तूचं उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यामधील विरोधाभास स्पष्ट करण्याचं काम हा सिद्धांत करतो. त्यानंतर चौथं महत्व जे आहे ते म्हणजे मागणी सिद्धांताचा पाया. चौथं महत्व काय? मागणी सिद्धांताचा पाया किंवा आधार. मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांतोपयोगितेच्या सिद्धांतावर आधारलेला आहे. यानंतरच्या प्रकरणामध्ये आपण मागणी विश्लेषण अभ्यासणार आहोत. तिथं आपण मागणीचा विचार करणार आहोत, मागणीचा सिद्धांत पाहणार आहोत. हा मागणीचा जो सिद्धांत आहे तो मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांतोपयोगितेच्या सिद्धांतावर आधारलेला आहे. मागणी सिद्धांतानुसार वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते. बघा मागणी सिद्धांत काय सांगतो? जर बाजारात एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर त्या वस्तूची मागणी वाढते, आणि बाजारात वस्तूची किंमत जास्त झाली, अधिक झाली तर मागणी काय होते? कमी होते. बघा मागणी सिद्धांत काय सांगतो? जर बाजारात एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली की त्या वस्तूची मागणी वाढते, आणि किंमत जर अधिक असेल, किंमत जर जास्त झाली तर मागणी काय होते? कमी होते. म्हणजेच
ज्यावेळी बाजारात एखाद्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळी ग्राहक उपभोक्ते अधिकाधिक वस्तूंची खरेदी करतात आणि ज्यावेळी जास्त किंमत होते त्यावेळी कमीत कमी नगरसंख्या ग्राहकाकडून उपभोक्त्यांकडून खरेदी केली जाते. असं का होतं? कारण ज्यावेळी वस्तूची किंमत जास्त होते त्यावेळी उपभोक्त्याला मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते. म्हणून उपभोक्ता ज्यावेळी फक्त वस्तूची किंमत कमी होते त्यावेळी जास्त नगरसंख्येची खरेदी करायला तयार होतो. अशा पद्धतीनं घटत्या सीमांतोपयोगिता सिद्धांताचं महत्व आपल्याला उपभोक्त्यांसाठी उपयुक्त, सरकारसाठी उपयुक्त, मूल्यविरोधाभास आणि मागणी सिद्धांताचा आधार यासाठी असल्याचं पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं आपल्याला परीक्षेमध्ये या मुद्द्यांच्या आधारे या घटत्या सीमांतोपयोगिता सिद्धांताचं महत्व स्पष्ट करता येतं. धन्यवाद. माझ्या मते तुम्हाला घटत्या सीमांतोपयोगिता सिद्धांतावरील टीका आणि या सिद्धांताचं महत्व नक्कीच समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तयार करत असताना माझे परममित्र योगेश लकडे सर यांचं मला पूर्ण सहकार्य मिळालं, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासोबत. तोपर्यंत नमस्कार.